सर जय शिवराय. जय शिवराय. बोला. सर आज बऱ्याच भागामध्ये धूळ पेरण्या सुरू झालेल्या आहेत आणि हो. बऱ्याच भागात पावसानं आगमन सुद्धा झालेलं आहे आजपर्यंत. हं, हं. आता समोरील परिस्थिती कशी आहे किंवा खंड राहील का या जून महिन्यात आणि पेरण्या होईल तर कधीपर्यंत पासून सुरुवात होईल याची सविस्तर अपडेट. नक्कीच. सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या काही धुळवड पेरण्या चालू आहेत, ह्या हो, शेतकऱ्यांच्या मर्जीने चालू आहेत. यामध्ये कोणीच अजूनही पेरण्याच्या तारखा दिलेल्या नाहीत. बरोबर. कारणही जास्त स्पष्ट आहे. कारण की सध्या पूर्वमोसमी पाऊस महाराष्ट्रात ठिकठिकाणी बरसतो. तो आज बरसलाय, उद्या बरसेल याची गॅरंटी नसते. बरोबर. त्यामुळे सर्वांना तेच सांगणं आहे. हं. मान्सून 15 तारखेला महाराष्ट्रामध्ये आपला वारे घेऊन व्यापत आहे. ढगाळ वातावरण आणि हलकी धुळी हे 15 तारखेपासून सुरू होतील. हं. आणि राज्यव्यापी जी कंडिशन आहे ती 15-16 पासून ते 18-19-20 पर्यंत हो. मान्सून व्यापायला पूर्ण काळ घेणार आहे. हं. आणि आपला भाग 15 तारखेला सुद्धा नागपूर, चंद्रपूर आजही काही मोजक्या ठिकाणी हा पाऊस अपेक्षेपेक्षा बरा पडू शकतो. हं. पण व्याप्ती कमी आहे. आणि सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर 15-16, हं. 20-22 हा असा एक कार्यकाळ आहे हं. की याच्यामध्ये पेरण्या पूर्णपणे पूर्ण क्षमतेने शेवटपर्यंत का होईना पूर्ण पार पडतील. हं. आणि याच्यामध्ये मान्सूनच्या पावसामध्ये जी हं. व्याप्ती असते ती मान्सून पूर्व पावसामध्ये नसते. हं. त्यामुळे शेतकऱ्यांनी एवढी घाई करणं चुकीचं आहे. हं. आणि तुरळक पेरणी ही रिस्कफुल असते कारण की पाऊस जेव्हा मान्सून पूर्व पडतो हो. त्यावेळेस तो अर्धा भाग एखादं गाव पूर्ण उद्या येण्याची गॅरंटी नसते. बरोबर. पण मान्सून काळाची गॅरंटी असते. म्हणजे उदाहरणार्थ आज जरी झाला हं. तर उद्या कमीत कमी त्या मालापुरता पेंडवणी तरी पडतोच. म्हणजे ओलीला ओल कायम ठेवतो आणि उगवण्यासाठी ते पीक चांगल्या उगवण्यासाठी ते हं. तितके तुरळक पडत राहतात. हं. तर अशी कंडिशन आहे आणि ती कंडिशन तुमच्या भागामध्ये 15-16 ला काही प्रमाणात 18-19 ला अनेक ठिकाणी होत राहील. हं. हं. हं.